नमस्कार. आजची रेसिपी वऱ्याच्या तांदळाची खिचडी. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाव कप वऱ्याचे तांदूळ घातले. ते तांबूस रंगाचे भाजून घेतले. 2 मिनिटं हे तांदूळ मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. यानुसार भाजलेले तांदूळ एका बाउलमध्ये काढून ते स्वच्छ धुवून घेऊया. दोन 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून ते बाजूला ठेवून देऊया. यानुसार दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, आवडीनुसार कढई थोडी तिरकी झाली तिला सरळ करून घेऊया. आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरची थोडी तेलात भाजली की त्यामध्ये 1 भाग भगर असेल तर 3 भाग पाणी घालावे. इकडे मी पाव कप भगर घेतली आहे त्यामुळे 3 भाग पाणी घातले आहे. चवीनुसार मीठ घालूया. पाण्याला उकळी आली की पाव कप शेंगदाण्याचे भाजलेले कूट घालून त्यामध्ये 10-12 भाजलेले शेंगदाणे घालूया. यानुसार मिक्स करून अर्धा चमचा तूप घालूया. तूप घातल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत होते. धुवून ठेवलेले वऱ्याचे तांदूळ घालून ते मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स करून यावर झाकण ठेवून मंद आचेवर हे 10 मिनटं शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर झाकण काढून ते मिक्स करून सर्विंग प्लेटमध्ये काढून ताक, दही सोबत सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.